आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नाशिकच्या गंगापूर धरणावर लढाऊ विमानांचा थरार, सूर्यकिरणच्या वैमानिकांकडून हवाई कसरती। नाशकात पहिल्यांदाच एकाच वेळी 9 लढाऊ विमानांचं उड्डाण। क्रेडिट कार्ड प्रमाणे यूपीआय ॲप मधून आता लहान मोठ्या खर्चासाठी 5,000 रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार। संबंधित तारखेच्या आत पेमेंट केल्यास व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। आरबीआय आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लवकरच ही प्रणाली लागू करण्याच्या तयारीत। राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या वाहनांसाठी जारी करण्यात आलेले टोलचे नियम सरकारकडून आणखी कडक। तर एखाद्या वाहनावर टोलची थकबाकी असेल तर ते वाहनधारकांना विकता येणार नाही। अटल पेन्शन योजनेला 5 वर्ष मुदतवाढ। अटल पेन्शन योजना 2030 ते 2031 पर्यंत सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। यामुळे आर्थिक सहाय्य वाढणार। ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह 3 महिने बंद। नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात येणार। तर राज्य सरकारकडून 5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त। कोल्हापूर नांदेड अमरावतीसाठी विशेष रेल्वेगाड्या। सलग सुट्ट्यांमुळे रेल्वे प्रवाशांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून राज्यांतर्गत विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय। 24 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर विशेष ट्रेन चालवणार। वाशिमसह ग्रामीण भागात अवैध सावकारीच्या पार्श्वभूमीवर दुय्यम निबंधक विभागाची धाड। प्रशासनानं 8 ठिकाणी धाडी टाकल्याची सूत्रांची माहिती। तर दुय्यम निबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून अवैध सावकारी करणाऱ्या मारुती ठाकरेंच्या घराची झडती। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांकडून गोळ्या झाडून सरपंचांची हत्या। विजापूर जिल्ह्यामध्ये दहशतीचं वातावरण।